पहिल्या बॉलवरती विकेट मिळालेली आहे. आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती फलंदाज इथे बाद झालेला आहे. नव्याने फलंदाज इन होतोय तो म्हणजे गणेश. ऑन साईडला फटका देखील गेला. गॅप शोधलाय वलीस गणेश आणि चेंडू सरळ 4 धावांकरता निघून जाईल. या चौकाराने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. बघा पहिल्या बॉलवरती विकेट ही आली होती, मात्र दुसऱ्या बॉलवरती 4 धावा इथे येताना दिसत आहेत. गणेश वरती कुठल्या प्रकारे दडपण दिसत नाहीये विकेट गेली असली तरी. इथे आपण पाहतोय डॉट बॉल हा आता येताना दिसतोय. सायदरी स्पोर्ट्स बाफाने आणि शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा अशा 2 संघादरम्यान आपण इथे मॅच पाहतोय. ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. साईडला शतरक्षक तैनात आहे, तिकडे चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत 1 धाव इथे घेण्याची संधी होती. 1 धाव इथे पूर्ण झाली. एका धावेने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. स्ट्राईकवरती पाहतोय आपण फलंदाज विकास हरवटे. इथे पाहतोय आपण बॅटचा एज लागलाय. यस, एज लागलाय. टेकन कॅच पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विकास हरवटे. नव्याने फलंदाज चंद्रकांत येतोय. चंद्रकांत फरले हा न्यू बॅटर आता इन झालाय. इथे पाहतो आपण वेगवान चेंडू इथे टाकला गेलाय. हा चेंडू येतोय डॉट. षटक संपलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या आपण पाहतोय 5. बघा सध्या ऑन स्क्रीन वैभव धूम आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव धूम कुठल्या तरी विचारामध्ये दिसतात आपल्याला. बघा थोडंसं जागरण जास्त दिसतंय चेहऱ्यावरती. आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ॲक्शन देखील पाहायला मिळतील या मैदानावरती. आणि वैभव धूम याचं हे घरचं मैदान आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल थोडासा स्पीडअप करायचा आहे. विलेभाऊ सहकार्य करा विनंती असेल. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि केतकी बॉईज खंडीपाडा असा मॅच आपण पाहणार आहोत. विनोद येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. फुलटा चेंडू आहे. इथे मिसटायमिंग झालाय. स्वतः गोलंदाज तिकडे पोहोचतोय. झेल तर झालेला नाहीये, मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावांनी धावसंख्या ही आता थोडीशी पुढे सरसवली जाते, ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. 7 रन्स ऑन द बोर्ड. सात धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे होता आपण ऑन साइडला फटका केला. हेमंत आहे तिकडे लॉंग ऑन मध्ये, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव इथे घेण्याची संधी निर्माण झाली होती. आता पाहतो आपण चंद्रकांत फरले हा स्ट्राईक वरती आलेला आहे आणि चंद्रकांत फरले या बॅटरसाठी बक्षीस जाहीर झाले. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज हे जाहीर झालेलं आहे सुभाष लोखंडे यांच्याकडनं.
पाहतो पण गॅप मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडूने वेग पकडलाय. चेंडू आता सरळला बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जाताना दिसतोय. हा येतोय चौकार. 4. या चौकाराने धावफलक पुढे सरसवला गेलाय. तो म्हणजे 12 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. इथे देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉलची सांगता झालेली आहे. विनोद रायात हे दुसरं षटक हाताळताना दिसतोय आपल्याला. इथे देखील आपण पाहतोय फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू येतोय डॉट. चांगली बॉलिंग इथे होताना दिसते आपल्याला विनोद रायात करणं. पुढे सचून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक हेमंत तिकडे चेंडूला बघा अडवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र चेंडूला फील्ड करू शकलेला नाही आहे. आणि चंद्रकांतच्या बॅट मधून हा थँक्यू डिझे. षटकाराला धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. चंद्रकांत फरळेच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. आणि या प्रत्येक षटकाराला आपण पाहतो या सुभाष लोखंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस हे जाहीर झालेलं आहे. या फलंदाजाकरता एक षटकार आलेला आहे. आता तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भावेश करताना दिसतोय. भावेश सुरुंदा. फुलटा चेंडू आहे. इथे झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे गणेश. थँक्यू डीजे. चला जातो आपण तिसऱ्या पंचांकडे. चला संतोष वलवी आपण संपर्क साधायचा आहे. संतोष वलवी. चला संतोष वलवी आपण संपर्क साधायचा आहे. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. इथे फलंदाज बाद झालेला आहे. पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर ही विकेट इथे आलेली आहे. धावसंख्या झालेली 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड.
कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट होताना दिसते आपल्याला. या 2 धावाने धावसंख्या आता 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागले गेलेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चेंडू पॉइंट मध्ये निघून झालाय. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फील्ड केला गेलाय. तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी ती मिळाली. 3 धावा पालून पूर्ण केल्या. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 4थी धाव देखील इथे पालून पूर्ण केली गेली. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळतंय या 2 बंधूंची. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 24 या आकड्यावरती. बघा तिकडे क्षेत्ररक्षकांनी चेंडूला स्टॉप केलं होतं, बाउंड्री थांबवली होती, मात्र 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. इथे पाहतोय बॅटचा एज लागलाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे इथे येताना दिसतोय. चेंडूला फील्ड केला गेले तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. या बॉलनंतर टॉस हा केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. ब्लॉकरमध्ये हा चेंडू इथे देखील टाकला गेलाय. एक धाव इथे मिळेल आणि बघा दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजे अजय. एक धाव आली. धावसंख्या सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. 27 धावांचं टार्गेट इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि 27 धावा या मॅच जिंकण्याकरता आता बनवायच्या आहेत. चला कितकी बावीस खंडीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चला कॅप्टन आपला अजूनही आलेला नाहीये. चला विनंती करतोय आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्यासाठी. टिवरी संघाचा कॅप्टन आलेला आहे. तर आपण टॉस करतोय. भूषण दया त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. बघा एका बाजूने बहुजन विकास आघाडी तर एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स कामन असा कॉल झालाय आणि बहुजन विकास आघाडी टिवरी संघाने टॉस इथे जिंकलेला आहे. आपल्याला निर्णय कळवायचा आहे. सतरक्षण. चला आपल्याला शुभेच्छा असतील.
मयूर आपल्याला देखील शुभेच्छा असतील. टॉस टिवरी संघाने जिंकलाय, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे ते म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. दोन सलामी वीर उतरलेत, हर्षद आणि विकास. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय, तो म्हणजे विकास. इथे आपण पाहतोय फक्त हलक्या त्याने चेंडूला दिशा देण्याचा इथे काम केलंय. चेंडू गॅप मध्ये टाकलाय, चेंडूने आता वेग पकडलाय, चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आलाय, चौकार 4. पहिल्या बॉलवरती चौकार आलेला आहे, चौकाराने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 27 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला होता, मात्र चेंडू पकडू शकलेला नाही आहे, झेल पकडू शकलेला नाही आहे. आणखीन एक चौकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा चौकार. डॉट बॉल असेल, कारण आपण पाहतोय बॅट्समन पूर्णतः हा यष्ट्यांच्या मागे आला होता. जो आपल्या बॉडीचा एक भाग आहे तो आपल्या खिलपट्टीवर तर राहणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. पूर्ण जर बॉडी जर मैदानाच्या बाहेर जर येत असेल तर तुम्हाला तो डॉट बॉल दिला जाईल. या 4 धावा या मिळणार नाहीत, लक्षात घ्या. हा चेंडू असेल डॉट. आपला बॉडीचा पार्ट हा खिलपट्टीवरती असणं फार गरजेचं आहे. आपण चेंडू हवेमध्ये आहे आणि हा येतोय बिग शॉट, षटकार 6. ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघ चा कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. इथे पाहतो आपण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. आणि एका धावेनिशी धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. बघा पुलचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुल पॉवरफुल झालाय, सक्सेसफुल झालाय आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर गुल झालाय. हा येतोय खणखणीत चौकार. सासरवाडी माझी लांबची,
धावसंख्या आपण पाहतोय 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 15 रन्स, 15 धावा या धावफलकावरती. ते बघा, प्रयत्न तर खूप चांगला केला गेलाय आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावसंख्या आता 17 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सन्माननीय पंढरीनाथ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आमच्या स्टेजवरती येऊन आणि स्थानापन्न व्हा. देवा जाधव यांचे पिताश्री, त्यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती या आणि स्थानापन्न व्हा. याच दरम्यान एक सिंगल धाव इथे कंप्लीट झालेली आहे. या सिंगल धावेने धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आता मॅच जिंकण्याकरता 9 धावेंची आवश्यकता आहे. यामुळे स्टार्ट मध्ये चेंडू होता विकास वायडा या फलंदाजाच्या, त्याने हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. हा आलाय षटकार, 6 धावा. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 24 या आकड्यावरती. 24 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. तर मॅच जिंकण्याकरता फक्त 3 धावेंची आवश्यकता आहे. ऑन साईडला पुन्हा एकदा पुल पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील येतोय विजय षटकार विकास वायडा या फलंदाजाच्या बॅटमधून. हा सामना इथे फिनिश केलाय आणि हा सामना सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने या संघाने जिंकलेला आहे.